आत्ता दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. शैक्षणिक वर्ष 2024-25च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या शैक्षणिक सत्रातला हा माझा पहिला व्हिडिओ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत UDAS प्लसवरती स्टुडंट मॉड्यूलमध्ये जे आपल्याला विद्यार्थी प्रमोट कसे करायचे, त्यानंतर वर्ग फायनलाइज कसा करायचा आणि शेवटी आपली शाळा फायनलाइज झाल्यानंतर डॅशबोर्डवरती आपले शाळा फायनलाइज झाली आहे की नाही हे चेक करणे. जाऊयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती, तिथे टाईप करूयात UDAS. त्यानंतर ही जी पहिली लिंक आपल्याला येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर SDMS म्हणजे स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आपल्याला दिसेल. इथे खाली आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. इथे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल. इथे आपल्याला 24-25 आणि 23-24 या दोन टॅब दिसतील. आपल्याला जे आता काम करायचं आहे ते आपल्याला 24-25 या टॅबवरती करायचं आहे. याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो आपल्या शाळेच्या माहितीची येईल, त्याला आपल्याला क्लोज करायचं आहे. ते क्लोज केल्यानंतर डाव्या हाताला इकडे सगळ्यात वरती आपल्याला एक हा जो आहे तो बाण दिसत आहे, बाणला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे केल्यानंतर इथं टॅब ओपन होतील. टॅब ओपन झाल्यानंतर 6 नंबरची जी टॅब आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल. इथे आपल्याला गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला वर्ग आणि तुकडी निवडून गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर इथं आपण जो वर्ग निवडलेला आहे त्या वर्गातले इथे आपल्याला विद्यार्थी दिसत आहे. जिथे 10 विद्यार्थी आहेत तिथे काही अडचण नाही, मात्र जिथे 10च्या पुढे जे विद्यार्थी असतील त्याच्यासाठी इथे हा जो ॲरो दिसतो आपल्याला वरती नेक्स्ट पेज म्हणून, ह्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे पुढचे विद्यार्थी दिसतील. सर्व विद्यार्थी अपडेट झाल्याशिवाय आपल्या तो वर्ग फायनलाइज होणार नाही. तर बघूयात आपण विद्यार्थ्यांना अपडेट कसं करायचं आहे किंवा त्यांचं प्रमोशन आपल्याला कसं करायचं आहे. आपल्याला त्याचा प्रोग्रेशन स्टेटस विचारलेला आहे. त्यानंतर मार्क टक्केवारीमध्ये गेल्या वर्षीचे, त्यानंतर तो एकूण किती दिवस शाळेत आला, स्कूलिंग स्टेटस, त्याचं क्लास आणि ॲक्शन आपले त्याची जी अपडेट करणार आहोत ते. बघा इथं आपल्याला पेंडिंग दिसतं आहे. ज्यावेळेस आपण तो विद्यार्थी अपडेट करू, तो विद्यार्थी अपडेट झाल्यानंतर इथे डन म्हणून हा शब्द आपल्याला दिसतो. सर्वप्रथम पहिल्या टॅबला आपण क्लिक केल्यानंतर आपण त्याला काय करणार आहोत ते 4 ऑप्शन आलेले आहे. शक्यतोवर आपला वरचाच आपण निवडणार आहोत, प्रमोटेड विथ एक्झामिनेशन. आता हा जो निवडल्याबरोबर इथे हा जो वर्ग आहे त्याच्या पुढचा वर्ग इथे आपोआप आलेला आहे. इथं सेक्शन त्याची तुकडी आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला त्याचे टक्केवारी टाकायची आहे. इथे त्याचे आपल्याला कामाचे दिवस टाकायचे आहेत, ते आपण टाकून घेऊयात. त्यानंतर पुढच्या टॅबला आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला 2 ऑप्शन आहेत. स्टडिंग इन सेम स्कूल, जर आपल्या शाळेमध्ये तो शिकत असेल तर, किंवा आपली शाळा सोडून तो TC घेऊन गेला असेल, किंवा आपण शेवटचा वर्ग घेतला तर तिथे आपल्याला ही 2 नंबरची जी टॅब आहे तेवढीच आपल्याला तिथे दिसणार आहे. इतर वर्गांना मात्र ह्या 2 टॅब दिसतील. आपल्याला आपल्या शाळेत जो विद्यार्थीचं स्टेटस काय त्यानुसार ती निवडायची आहे. त्यानंतर इथं वर्ग पुढचा आपोआप आलेला आहे. इथं सेक्शनमध्ये त्याची तुकडी आपल्याला निवडायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला तो विद्यार्थी अपडेट या टॅबवरती क्लिक करायचे आहे. ते केल्यानंतर आपल्याला बघा इथे येतो आहे स्टुडंट डिटेल्स अपडेट सक्सेसफुली. ही पॉपअप विंडो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. नेटचा जर काही इश्यू असेल तर ही पॉपअप विंडो आल्याशिवाय तो विद्यार्थी अपडेट होणार नाही. यानंतर आपल्याला इथं ओके करायचं आहे. आता इथे बघा जे पेंडिंग आहे तो शब्द इथला हा बघा, हा विद्यार्थी आपण केलेला नाही तर हा पेंडिंगमध्ये दाखवतो आणि जो विद्यार्थी झाला आहे तिथे आपल्याला हिरव्याच्यामध्ये डन येतं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या वर्गातले सर्व विद्यार्थी आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहेत. ते अपडेट करून झाल्यानंतर आपल्याला आपला तो वर्ग फायनलाइज करायचा आहे. तर बघूया तो फायनलाइज कसा करायचा. आपला जो वर्ग अपडेट करून होईल त्याच्या खाली स्क्रॉल करत आल्यानंतर आपल्याला इथं फायनलाइज ही टॅब दिसेल. त्या फायनलाइज या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गाचा असा डाटा दिसेल, त्याला आपल्याला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आपला तो जो वर्ग आहे तो
सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे, याला ओके असं करायचं आहे. या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील ते सगळे वर्ग आपल्याला फायनलाईज करून घ्यायचे आहेत. आता आपले सगळे वर्ग फायनलाईज झाल्यानंतर वरती आपल्याला यायचं आहे. इथे वरती आल्यावरती बॅकचं बटन जे दिसेल तिथे आपल्याला बॅकच्या बटनावरती यायचं आहे. त्यानंतर प्रोग्रेशन मॉड्यूलमधलं जे आपल्याला पेज ओपन झालेलं होतं त्या पेजवरती आपण परत येतो आहे. आता इथे खाली जी गो नंतरची जी तिसरी टॅब आहे फायनलाइज प्रोग्रेशन, याच्यावरती आपल्याला क्लिक करून आपलं पूर्ण जी शाळा आहे ती फायनलाइज करायची आहे. तेव्हाच हे काम आपलं पूर्ण होणार आहे. यावरती आपण क्लिक करूयात. त्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात खाली आय हिअर बायचे ते हा छोटासा चेकबॉक्स दिसतो, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे झाल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की आपलं फायनलाइज झालेलं आहे शाळा. याला आपल्याला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. आता हे झाल्यानंतर किमान 2 तासानंतर जे आहे ते आपल्याला आपली जी शाळा आहे ती प्रमोट होऊन फायनलाइज झाली की नाही ते आपल्याला इथे दिसेल. स्कूल डॅशबोर्डवरती जेव्हा आपण इथे क्लिक करूया त्यावेळेस इथं बघा 24-25ची हे विंडो आपल्याला दिसेल आणि इथं आपल्याला हे विद्यार्थी जे आहेत ते इथं प्रमोट झालेले आपल्याला दिसतील. पहिलीचे विद्यार्थी तिथं 0 येईल, कारण पहिल्याचे विद्यार्थी आपल्याला इथे ॲड करावे लागणार आहेत. आता इथे बघा टोटलमध्ये संख्या आहे आणि इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये रेडमध्ये हे विद्यार्थी दाखवल्या जात आहेत. तर हे असं का आणि हे विद्यार्थ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये. तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.